आई वडिलांच्या नावावर फोटो पास आहे. आई वडिलांच्या नावावर फोटो पास आहे. तर हा. मला बहिणीच्या नावावर फॉर्म भरायचा. माझ्या आईची बहिणीच्या नावावर तुला घर ट्रान्सफर हो, करायचं. घर ट्रान्सफर करायचं. नमस्कार मंडळी, जितेंद्र ननावरे ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा दिवस खूप छान आहे. आजच्या दिवशी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आपण खूप मोठ्या थाटामाटात साजरा करतो. छत्रपती संभाजी महाराजांचं जे त्याग, बलिदान महाराष्ट्रातली युवा पिढी नक्कीच दखल घेत राहील. नक्कीच त्यांचा आदर्श आपल्या पुढे पिढ्यानपिढ्या चालत राहील. मित्रांनो, सर्व शिवशंभू भक्तांना राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज ससाने म्हणून महिला माझ्या घरी आली होती. तिच्या पतीला डोक्याला मार लागला आहे आणि YCM हॉस्पिटलला तो ऍडमिट आहे. तर आपण त्याला पाहायला जाणार आहोत आणि त्यांना काय अडचण आहे तेथे जाऊन ती अडचण, त्यांचा जो पण प्रश्न आहे तो सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत हे हॉस्पिटल चालवलं जातं आणि शहरातील गोरगरीब रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी हे एक वरदान ठरलेलं हॉस्पिटल आहे. काय भाऊ, काय चाललंय? निवांत आहे ना? मित्रांनो, हा आमच्या YCM हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटीचा स्टाफ आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही मंडळी काम करत असतात. नेहमीच यांचं सहकार्य मला असतं. चला चल भाऊ, मकर संक्रांतीचा झाला व्हिडिओ कालचा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा, तुम्हालाही. मित्रांनो, नाव काय तुमचं सांगा? अर्जू सय्यद म्हणून हे सुद्धा सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी काम करतात. नमस्कार. ए रवी, काय झालं? काय झालंय? कसा पडला होता? हा, डोक्याला मार लागला. कुठं पडला पण? कुठं? आपल्या रोडवर? वाघ सर आहेत ना बघायला? कोण आहे? वाघ सर आहेत ना? काय बोलतात ना त्यांना, म्हणजे आठवण नाही राहत. म्हणजे त्यांना काय बोलतात ते आठवण राहत नाही. लक्षात नाही राहत. असं झालं. सारखं मुंग्या यायला लागत नाही. रक्तस्राव बंद झाला असेल ना. मित्रांनो, हा माझ्या महात्मा फुले नगर मधला रवी ससाने आहे आणि हेड इंजुरी झालेली आहे आणि आता त्यांचे जे डॉक्टर आहेत, आपण वाघ सर आहेत, त्यांना फोन लावणार आहोत. हॅलो 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 मॅडम, माझी नगरसेवक ननावरे बोलतो. अमित सर आहेत तिथे? सर YCM ला ओटी मध्ये. YCM ओटी मध्ये आहेत का? हो. ओके ओके, ठीक आहे. तर सर YCM ओटीला आहेत. आता त्यांचा ज्यावेळेस ओटीमधून बाहेर येतील त्यावेळेस मला फोन येईल आणि त्या रवीबद्दल मी त्यांना काळजी घेण्याबाबत सांगणार आहे आणि व्यवस्थित उपचार कसे होतील याच्याकडे लक्ष देण्याबाबत विनंती करणार आहे. तर मित्रांनो, रवी ससाने याला भेटून झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा आपल्या जनसंपर्क कार्यालयाकडे जाऊया. तर मित्रांनो, दवाखान्याचं काम आटोपून मी माझ्या जनसंपर्कालयात आलेलो आहे आणि मला पुन्हा संभव फाउंडेशनचे कार्यकर्ते, त्यांचा काही नवीन उपक्रम आहे त्याच्यासाठी मला भेटायला आलेले आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा, मी प्रवीण कांबळे, संभव फाउंडेशन या ठिकाणाहून आलो. तुमच्या महात्मा फुले नगर झोपडपट्टीतील 18 ते 40 वयोगटातली जी काही सुशिक्षित बेरोजगार मुले आहेत अथवा जी मुलं कॉलेजला जातात अशा मुलांसाठी आपण 2 टायमिंग मध्ये वर्गीकरण करून सकाळी 10 ते 2 आणि 2 ते 6 या बॅच मध्ये आपण शटरिंग, कार्पेंट्री आणि ड्रायवॉल्स, फॉल सिलिंगचं ट्रेनिंग देणार आहोत. प्रॅक्टिकल असेल. सदरचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांना जॉब पण देणार आहे आणि जॉब पूर्ण झाल्यानंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंटचं प्रमाणपत्र सुद्धा आपण त्यांना देणार आहे. तर तुमच्या माध्यमातून अशा प्रकारची जी विद्यार्थी असतील, मुलं असतील अथवा मुली असतील,
याचं जर संघटन तुम्ही जर आम्हाला करून दिलं तर नक्कीच आम्ही त्यांना नोकरीची सुवर्ण संधी देऊ. आणि हे जे कोर्स आहेत ते कन्स्ट्रक्शन रिलेटेड कोर्स आहेत. तर याचं देखील मी पॅम्पलेट तुम्हाला शेअर करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पॅम्पलेट मी दाखवतोय पहिलं. मित्रांनो, व्हिडिओ चालू असताना याचा स्क्रीनशॉट काढा. या ठिकाणी संभव फाउंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि ते खाली त्यांचे व्हॉलेंटिअरचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत आणि हे जवळ आपल्या कामगार नगरला आहे. कामगार नगरला यांचा कोर्स सुरू आहे. तोही मोफत आणि कोर्स सुरू झाल्यावर तुम्हाला काम देखील लावणार आहे. या ठिकाणी मी साहेब आपणास परिचय करून देत आहे. हे आमच्या सेंट्रलचे मॅनेजर आहेत सोहेब सर. हॅलो. आणि या ठिकाणी आमचे शिक्षक आहेत जे की पीओपीचा डिझायनिंगचा कोर्स देतात, सुखबीर जी. हाँ इसका जी सर, इसमें करियर का ऑप्शन बहुत अच्छा है। इसमें हम अनेक पार्ट सिखाते हैं, जैसे फॉल सीलिंग में देखा जाए तो ग्रिड सीलिंग हो गया और डिजाइनर में सीलिंग होता है। इसके अलावा भी हम वॉल पार्टीशन का भी सिखाते हैं इसमें मेनी टाइप्स ऑफ वॉल होते हैं, जैसे साउंड प्रूफ हो गया, फायर प्रूफ हो गया, ये सारी चीजें हम बच्चों को सिखाते हैं। अच्छा. त्यांनी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संपर्कात कोणी बेरोजगार असेल किंवा ज्याला स्किल डेव्हलपमेंट आणि आयुष्यात काहीतरी खरोखर करायची इच्छा असेल तर संभव फाउंडेशनच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन रिलेटेड हे कोर्स आहेत. नक्की त्याचं प्रशिक्षण घ्या. नक्कीच आपल्या परिसरातील पूर्ण बेरोजगारीचा प्रश्न सुटून जाईल. बोल ना, काय रे? मला जॉबसाठी कामासाठी हे पाहिजे होतं नाही का, काय कामाला लागण्यासाठी काय कामाला लागायचं तुला? मला ड्रायव्हर आहे मी. हा. ड्रायव्हर कामासाठी कुठलं तरी ड्रायव्हर कामासाठी तुला जॉब पाहिजे. मित्र, तुझं लायसन हेवी आहे का लाईट आहे? सर माझं लायसन आहे, NT पण आहे आणि TRचं मी काढलंय ना? ते माझ्या म्हणजे हेवी आहे ना? हा, TRचं आहे. हा, तर आता ऐक ना, तर महापालिकेचं एक टेंडर निघणार आहे बरं. वाहतुकीचं, कचरा वाहतुकीचं. ठीक आहे, सर. तर त्या संदर्भात मग मी तुला कॉन्टॅक्ट करेल. तू फक्त त्या आपल्या गणेश जवळ तुझा नंबर देऊन जा बाहेर. ठीक आहे सर. आई वडिलांच्या नावावर फोटो पास आहे. आई वडिलांच्या नावावर फोटो पास आहे. तर हा. मला बहिणीच्या नावावर फॉर्म भरायचा. माझ्या आईची बहिणीच्या नावावर तुला घर ट्रान्सफर हो, करायचं. घर ट्रान्सफर करायचं. दोघं भाऊ आणि आई आम्ही तयार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला काही अडचण काय नाही. अडचण नाही. मित्रांनो, हा माझा सहकारी आहे विकास सोत्रा. महात्मा फुले नगरमध्ये यांचं घर आहे ते बहिणीच्या नावावर ट्रान्सफर करायचे. तो काम घेऊन आपल्याकडे आलेला आहे. तर आपण याला आता हे महापालिकेचा झोनीपू विभाग आहे त्या विभागात घेऊन आपण त्याची प्रोसेस काय आहे आणि त्याच्याबद्दल त्याला काय काय मदत करायची आहे आपण त्या ठिकाणी जाऊन ती प्रोसेस काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण चाललोय झोनीपू ऑफिस चिंचवडला. मित्रांनो, आपण आलोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागामध्ये आणि माझ्यासमोर राजपूत साहेब बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडं आता विचारूयात आपण कशा पद्धतीने विकासचं आपल्याला काम करता येईल. ते आई वडिलांच्या नावावर फोटो पास आहे सध्या. आता तर ते बहिणीच्या नावावर घर करायचं आहे मला. आता आई वडील आहेत का नाही? आई आहे, वडील नाही आहे. वडील नाही आहेत तर कुणाच्या नावाने करायचं तुम्हाला? तुमच्या बहिणीच्या नावाने बहिणीच्या करायचं. नावावर, कारण का बहीण आईकडे. बहीण आईकडे. तर काय करावं लागेल आपल्याला? सगळ्यात पहिले ज्याच्या नावाने करायचं असेल, समजा तुमच्या नावाने करायचं असेल तर जो त्या 4 लोकांची संमती प्लस तुमच्या आईची संमती त्याच्यामध्ये लागेल. ते 100च्या तुम्ही वकिलाशी कडून पहिले तो 100च्या किंवा 500च्या स्टॅम्पवरती तुम्हाला संमतीपत्र करावं लागेल. त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचे फोटो येतील, हयात व्यक्तींचे. मयत व्यक्तींचा मृत्यू दाखला, हयात व्यक्तींचे फोटो, हयात व्यक्तींचे तुम्हाला सगळ्यांचे त्याच्यासोबत पुरावे लावावे लागतील, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे. त्याच्यामध्ये तुम्हाला असं लिहावं लागेल, फुलेनगर, महात्मा फुलेनगर झोपडपट्टीमध्ये माझ्या आईवडिलांची अशी झोपडी आहे आणि आई आणि ही सगळी बाकीची मुलं, हे म्हणजे आई आणि ही 4 मुलं, ही 5व्या मुलीला संमती देतात की ही आमच्या नंतर आणि ही झोपडी वारसाने आम्ही यांच्या नावाने करण्यास आमची पूर्णतः हरकत नाही. ठीक आहे. तर भविष्यात जर काही उद्भवलं तर त्याला आम्ही हक्क सांगणार नाहीत. तर सर्वस्वी त्या झोपडीवरचे अधिकार हे ह्यांच्या नावाने राहतील. आम्ही भविष्यात या झोपडीसाठी हक्क सांगणार नाहीत. अशा प्रकारचं तुम्हाला एक संमतीपत्र करावं लागेल. त्या संमतीपत्रासोबत
जो पण अर्जदार असेल त्याचे सगळे तुम्हाला पुरावे जोडावे लागतील. तुमच्या आईवडिलांचे 2000 पूर्वीचे पुरावे तुम्हाला त्यासोबत जोडावे लागतील. आणि नागरी सुविधा केंद्र महानगरपालिकेचं हे एक प्लॅटफॉर्म आहे, तिकडे तुम्ही तो अर्ज करू शकता. तिकडे वारसाने झोपडी नावे करून मिळण्याबाबतचा अर्ज करावा लागेल. तुम्हाला ज्या बहिणीच्या नावाने करायचा आहे तर तो 20 रुपयाचा काहीतरी अर्ज आहे. तो 20 रुपयाचा अर्ज तुम्हाला तिकडून करायचा आहे. त्या विषयाचा तुम्हाला अर्ज आणि तो फॉर्म तुम्हाला तिकडेच मिळेल. आणि हे सगळे पुरावे तुम्हाला त्या अर्जासोबत जोडून ते सगळे पुरावे तुम्हाला ते अर्ज त्या नागरी सेवा केंद्रामध्ये जमा करायचे आहे. मेन बिल्डिंगला करा किंवा तुमच्या जिकडे तुम्ही स्थानिक एरियामध्ये राहता तिकडे जे नागरी सुविधा केंद्र आहे तिकडे तुम्ही जमा करू शकता. अर्ज केल्यानंतर 3 दिवसात तो आमच्या इनवॉर्डला येतो. तिकडून मग पुढे कारवाई चालू होते. अर्ज केल्यानंतर कमीत कमी ते कार्यालयीन दिवस पकडून 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण कारवाई होऊन ते जे पुरावे वरिष्ठांच्या निदर्शनासमोर ते मान्य झाले की मग त्याच्या नावाने तो फोटोपास इश्यू होतो. आणि त्या फोटोपाससाठी जी काही लागणारी फी असेल ती तुम्हाला पूर्ण भरावी लागते. आणि तुम्हाला जो चालू वर्षाखेर सेवा कर असतो त्या झोपडीचा तो पूर्ण भरावा लागतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभाग आहे आणि राजपूत साहेब आहेत. आम्ही विकासला या ठिकाणी त्या फोटोपास संदर्भात माहिती विचारून घेण्यासाठी आलो होतो. तर राजपूत साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली आहे. फोटोपास ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे त्यांच्या मुलीच्या नावावर करण्यासाठी काय काय प्रोसेस आहे, कसं ॲफिडेविट करायचं आहे, कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि कोणता फॉर्म भरायचा आहे, इत्याभूत माहिती राजपूत साहेबांनी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुमचाही म्हणजे हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्याही झोपडपट्टीत असा जर कोणाला आपल्या वारसांना जर झोपडी ट्रान्सफर करायची असेल तर हीच पद्धत त्या सर्व प्रकाराला लागू होईल. तर मित्रांनो, मी राजपूत साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला मदत केली, माहिती दिली, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण झोपडपट्टी ट्रान्सफर करण्याच्या संदर्भातली आपण प्रोसेस जाणून घेतली. तर मित्रांनो, तुम्ही आजच्या माझ्या व्लॉगमध्ये पाहिलं आज मी कशा पद्धतीने एका रुग्णाला भेटायला गेलो. त्या संदर्भात त्या पेशंट संदर्भात मी डॉक्टर अमित यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही ऑफिसला जनसंपर्क कार्यालयात आलो, लोकांची कामे केली, लोकांशी भेटलो, लोकांशी संवाद साधला. आणि त्याच्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये विकास म्हणून मुलगा आला होता. त्या विकासचं महात्मा फुले नगरमध्ये घर आहे, त्याच्या आईच्या नावावर आहे. तर ह्या सर्वांच्या संमतीने ते घर स्वतःच्या बहिणीच्या नावावर करण्यासंदर्भात प्रोसेस जाणून घेण्यासाठी आम्ही झोनिपू ऑफिसला म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन ऑफिस पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी देखील गेलो होतो. मित्रांनो, आजचा व्लॉग आपण या ठिकाणी संपूयात. मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की माझं जितेंद्र ननावरे व्लॉग्स हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.